उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची 29 मतं फुटलेली आहेत असं कळतंय। या इंडिया आघाडीच्या 29 खासदारांनी एनडीएच्या सीपी राधाकृष्णन यांना मतदान केलेलं आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांची रणनीती यशस्वी झालेली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फुटलेली आहेत अशी चर्चा आहे। शिवसेनेच्या नेत्यांनी तसा दावा केलेला आहे। आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत। पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅम आपल्या सोबत आहेत। सुरुवातीलाच मी अतुल लोंढेंकडे जाईन। अतुल लोंढेजी, मतं फुटल्याचा आरोप होतोय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये। आपली पहिली प्रतिक्रिया आहे संपूर्ण निकालावरती आणि हे जे काही आरोप कयास बांधले जातात त्यावर। पहिले तर सीपी राधाकृष्णन यांना खूप खूप अभिनंदन। ते देशाचे 17वे उपराष्ट्रपती झाले, त्याबद्दल भाजपचंही अभिनंदन। आता हे 29 मतं फुटले, काय नाही फुटले हे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पुढे येणार नाही आहे। पण माझ्याकडे जी माहिती आली आहे ती आता एकदा ती पण तपासून बघावी लागेल। 767 मतदान जे आहे ते झालं, त्यातलं 12 होत नाही केलं, 15 इनव्हॅलिड झालेले आहे। इंडिया आघाडीला 300 आणि एनडीएला 452 असं एक दिसतं आहे की 15 जे आहे ते 15 मतं जी आहे ती फुटलेली आहे असं दिसतं आहे। म्हणजे ती कन्फर्म करावी लागेल, मी काय त्याचा एकदम दावा नाही करत। पण आता एकदम म्हणजे श्रीकांत शिंदे वगैरे वगैरे राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांनी असं वगैरे केलं वगैरे, म्हणजे तुम्ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना डायरेक्ट चॅलेंज करून राहिले की त्यांच्या पुढे जाऊन श्रीकांत शिंदेंनी हे केलं। तर थोडंसं हे मला वाटतं की हा नरेटिव्ह जरा किंवा हा विचार जो आहे तो एकदा तपासून पाहिला पाहिजे। पण जिथपर्यंत ह्या खरंच फुटले का ही मतं हिची पक्की माहिती येत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचा आरोप करणं योग्य होणार नाही। गुप्त मतदान होतं, त्यामुळे नुसते दावे करणे, जिंकणार त्यांच्याकडे संख्याबळ होतं, आम्ही फक्त सत्सद विवेक बुद्धीनी एक आहे मनुस्मृतीचा विचार पुढे घेऊन जाणारा कॅन्डिडेट, एक आहे देशाचं संविधानासाठी काम केलेलं, या सगळ्या गोष्टीचा प्रकार होता। दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं आंध्र आणि तेलंगणाचं नाव त्यांनी रोशन केलेलं होतं, पुढे आणलेलं होतं, तिथून ते येत होते राधाकृष्णनजी, तर त्या अनुषंगानं जे मतदान वायएसआरनी केलेलं आहे किंवा दोन्ही पक्षांनी टीडीपीनी केलेलं आहे, तर तिथली जनता बघत आहे की एक विचारधारेची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये कोण कोणत्या बाजूने उभा आहे। आता बिजू जनता दल हे तटस्थ राहिले, शिरोमणी अकाली दल तटस्थ राहिले। आता हे तटस्थ राहणं म्हणजे एक प्रकारे बीजेपीला मदत करणं आहे। मग आता बी टीम म्हटलं की त्यांना राग येतो, पण ज्या पद्धतीनं बिजू जनता दलसोबत ओरिसामध्ये जे केलेलं आहे त्याच्यावरून पण ओरिसाची जनता बघत आहे की कोणासोबत बिजू जनता दल उभं राहिलेलं आहे। आणि शिरोमणी अकाली दल 750 शेतकऱ्यांच्या जे बलिदान झालं आंदोलनामध्ये, आणि आता ज्या पद्धतीनं 60,000 करोड रुपये बाकी बकाया आहे पंजाबचे आणि 20,000 कोटीचं पॅकेजची आवश्यकता आहे, पण साधं डुंकूनी पाहिलं नाही, ट्विटसुद्धा केलं नाही। आज खूप प्रेशर आल्यानंतर आज त्यांनी हवाई दौरा जे आहे वरतून आकाशातून जे आहे ती पंजाबची बर्बादी जी आहे ते पाहत आहेत। त्याच्यानंतर जर शिरोमणी अकाली दल तटस्थपणे राहत असतील तर हे सगळी देशाची जनता जी पाहत आहेत, हा एक विचारधारेचा लढा होता आणि देशामध्ये एक संदेश गेला की कोण कोणासोबत उभा आहे। शेवटी हे लोकांचे प्रतिनिधी आहे, लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना मतदानाचा अधिकार होता लोकसभा आणि राज्यसभेचा। तर जनता बघत आहे, हा सिद्धांताचा जो लढा आहे, विचारधारेचा जो लढा आहे तो आम्ही लढलो, पूर्ण ताकदीने लढलो आणि संविधानासाठी लोकशाहीसाठी लढलो। आणि हे सगळं मतदान होत असताना बिहारमध्ये ज्या पद्धतीनं टीचर्सच्या नियुक्तीसाठी त्या टेटच्या परीक्षेसाठी जे आंदोलन झालं त्यांच्यावर जो अमानुष लाठीचार्ज झाला, पंजाबकडे ज्या पद्धतीचं अमानवीय दुर्लक्ष जे केलेलं आहे हे सुद्धा देशाची जनता पाहत आहेत। त्यामुळे प्रत्येक लढ्यामध्ये आपल्याला यश येईल, जिंकून आपण उपराष्ट्रपती होऊ, हे जितकं महत्त्वाचं नाही तितकं कोणत्या विचारासाठी तुम्ही उभे राहिलेले आहे हे महत्त्वाचं आहे। नाही, अगदी तुम्ही जी आकडेवारी मांडली त्यानुसार आता माझ्याकडे काही आकडेवारी की 437 ची स्ट्रेंथ ही एनडीएची होती आणि 452 मतं जर त्यांना मिळालेली आहेत तर मतं फुटलेली आहेत एवढं नक्की। मात्र तुम्ही जसं सांगताय की आपल्याला आकडा कन्फर्म करावा लागेल। मृणालिनी नानिवडेकर मॅम आपल्यासोबत आहेत। मृणालिनी मॅम, या निवडणुकीबद्दल आपलं सगळ्यात पहिलं इम्प्रेशन आणि आत्ताची जी मतांची आकडेवारी, जे आकडे समोर येतात त्या सगळ्याबद्दल। आपली जी काय माहिती आहे त्यानुसार लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातली 293 मतं आहेत आणि राज्यसभेमध्ये 130 मतं आहेत। या मतांची बेरीज 423 वर जाते। त्यामुळे भारतीय जनता पक्षाने हा जो काय विजय मिळवलेला आहे तो मोठा आहे। अर्थात तो जगदीप धनखड यांच्या वेळेला जो विजय मिळवला होता त्यापेक्षा कितीतरी छोटा आहे, कारण यात पडद्यामागे आणि मतदानात बऱ्याच काही घडामोडी घडलेल्या आहेत।
अतुल लोंढे अत्यंत चांगल्या रीतीने भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन करतायत. लोकशाही अशीच असते. मार्गारेट अल्वांना फक्त 182 मतं मिळाली होती काही वर्षांपूर्वी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत. आता काँग्रेसने 300 पर्यंत मजल मारली आहे. पण ही मजल मारली असतानाच ते जे आता म्हणतायत की बीजेडी बरोबर नाही, त्यानंतर BRS देखील त्यांच्या बरोबर आलेलं नाही, कारण या सगळ्या पक्षांना कुठेतरी तिथे काँग्रेसशी लढायचं आहे. तिथला जो अपोनंट पक्ष आहे त्या राज्यातला, त्याच्याबरोबर जावंसं न वाटणं हे प्रादेशिक दलांची जर मजबुरी असेल तर काँग्रेस त्यांना स्वतःबरोबर का घेऊन येऊ शकली नाही याचा देखील विचार करावा लागेल. आता या ज्या पक्षांनी दबावात येऊन मतदान केलं नाही का, ते ॲब्स्टेन झाले का, ते तटस्थ राहिले का, हा तर वेगळाच विचार आहे. श्रीकांत शिंदे फोडोत किंवा अमित शहा फोडोत मतं फुटलेली आहेत. त्यात महाराष्ट्रातली नेमकी मतं किती आहेत, त्यात काँग्रेसची काही आहेत का, उद्धव ठाकरे यांची काही आहेत का, आणि अजितदादा पवारांना आव्हान देणाऱ्या त्यांच्या काकांचीही आहेत का, याकडेही लक्ष द्यावं लागेल. काय असतं की अंतरात्माला आवाहन करून मतदान करा असं सांगितलं गेलं होतं. तो अंतरात्मा अजूनही भारतीय जनता पक्षाकडेच का वळतोय? सत्ताधाऱ्यांबरोबर राहावं म्हणून वळतोय की काँग्रेसची नीती कुठेतरी कमी पडते याचा विचार करावा लागेल. काँग्रेसला अत्यंत उत्तम यश मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालं होतं. 100 वर जाणं हे देखील कौतुक होतं त्या परिस्थितीमध्ये. ते पुढे जायचं असेल तर प्रादेशिक पक्ष बरोबर आले नाहीत तर ते घाबरले वगैरे असं न म्हणता ते स्वतःकडे कसे येतील, मजबूत कसं होता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल. महाराष्ट्रात जसं आपण एक अँगल चर्चेला घेतोय की मतं किती फुटली, मवियामध्ये काही त्यामुळे खळबळ माजेल का, ते येणाऱ्या दिवसात समोर येईल. त्याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती पोचले याबद्दल देखील आपण मराठी माणूस म्हणून त्यांचं अभिनंदन करू. शंकरदयाल शर्मा देखील असेच उपराष्ट्रपती झाले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांनी राजीनामा देऊन या निवडणुकीत सहभाग घेतला होता. दुसरं बोलायचं झालं राजकीय तर उपराष्ट्रपती झालेले आपले विद्यमान राज्यपाल हे मुंबईत आल्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या स्वभावाची सुडूक दाखवली होती. शपथ घेतल्यानंतरचं त्यांचं पहिलं विधान होतं की छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये मी राज्यपाल झालो याचं मला आत्यंतिक अभिमान आहे. छत्रपती नसते तर आमचा धर्म हा राहिला नसता. त्यामुळे एक हिंदुत्वाच्या मुशीत तयार झालेला, स्वयंसेवकांना आवडणारा, संघ परिवाराला मान्य असलेला नेता उपराष्ट्रपती झालाय. राज्यसभा चालवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तिथे काँग्रेस अत्यंत उत्तम कामगिरी करायचा प्रयत्न करते बाकीच्यांच्या साह्याने. त्यामुळे काँग्रेस समोर येणाऱ्या काळात राज्यसभेचं आव्हान देखील मोठं ठरणार आहे. त्याचा अर्थातच काँग्रेस विचार करत असेल आणि पर्याय म्हणून जेव्हा 400 पार करता येत नाही आहेत, 272 पण मिळत नाही आहेत, त्यावेळेला पर्याय कसा उभा करायचा आणि ते अशा निवडणुकांमध्ये जर मतं फुटली तर नागरिकांना कसं काय पटेल याचा देखील या लोकांनी विचार करायची सध्याची वेळ आहे. बरं, आपल्यासोबत खासदार अनिल बोंडे सुद्धा आहेत. अनिल बोंडेजी, सगळ्यात पहिल्यांदा एनडीएचं अभिनंदन की तुमच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. या निवडणुकीबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेमधल्या ही एक पायरी आहे आणि हा एक विजय आहे. कारण राज्यसभेला सभापती म्हणून श्री सीपी राधाकृष्णन म्हणून राहणार आहेत आणि त्यांची आतापर्यंतची कारकीर्द निर्विवाद आहे. म्हणजे ते कोइंबतूरचे खासदार होते, महाराष्ट्राचे राज्यपाल, झारखंडचे राज्यपाल आणि झारखंडचे राज्यपाल असताना सर्वसामान्य माणसासोबत संपर्क करणारा राज्यपाल, अशा प्रकारची त्यांची कारकीर्द होती. आणि त्यामुळं सर्वांना विश्वासात घेऊन काम करतील अशा प्रकारची त्यांची निर्विवाद छबी आहे. आणि त्यामुळं मोदीजींनी अतिशय उत्तम व्यक्तीला ही उमेदवारी दिली. सर्व एनडीएच्या घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आणि मी भाग्यवान समजतो की मला सुद्धा त्यांना मतदान करण्याचं भाग्य लाभलं. मला सुद्धा या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं भाग्य लाभलं आणि ते आता निवडून आले. आणि मला असं वाटतं की युपीए स्वतःचे मतं सुद्धा, म्हणजे इंडिया आघाडी स्वतःचे मतं सुद्धा कायम राखू शकली नाही. आणि हेही एक लक्षात ठेवा
की बॅलेटवर मतदान होतं, हे बॅलेटवर मतदान होतं. नाहीतर आताही पुन्हा राहुल गांधी अजून ओरडायला लागेल की मशीन आहे का किंवा व्होट चोरी झाली का. आता एवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे की अतिशय पारदर्शकरित्या झालेल्या मतदानामध्ये उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचा अतिशय चांगल्या मताने विजय झालेला आहे. ही चपराक आहे इंडिया आघाडीला, म्हणजे हात दाखवून अवलक्षण केलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यामुळं आता कुठे जाऊन बसले असतील, त्यांनी त्यांचं साजरं करावं. परंतु मी सी.पी. राधाकृष्णनजींचं अभिनंदन करतोय, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं सुद्धा अभिनंदन करतोय. ठीक आहे, आपण जर काहीशा आकड्यांवरती नजर टाकली तर माझे छोटेसे प्रश्न आहेत की आकडे हे क्लिअरली जर एनडीएच्या बाजूने असतील तर मतं फोडण्याची गरज काय पडली, प्रश्न एक. दुसरी गोष्ट, मागच्या निवडणुकीमध्ये जसं आता मृणाली नानिवडेकर मॅमने सांगितलं की जो इंडिया आघाडीचा त्यावेळच्या युपीएचा उमेदवार ज्या होत्या मार्गारेट अल्वा, त्यांना 152 मतं पडली होती. आता ज्या इंडिया आघाडीच्या उमेदवाराला 300 मतं पडलेली आहेत. एक प्रकारे त्यांनी बराच मोठा पल्ला गाठलेला आहे. चपराक कशी म्हणायची याला बोंडेजी? ऐका, त्याचं कारण असं आहे, आता 770 मताचं ही निवडणूक होती. 770 मतं म्हणजे ज्यांनी बहिष्कार टाकला वगैरे धरून 770ही नाही, 769 मताची निवडणूक होती. आणि त्यामध्ये राज्यसभेमध्ये असलेले एनडीएचे खासदार आणि लोकसभेमध्ये असलेले एनडीएचे खासदार यांच्या आकड्यापेक्षा जास्त मतं सी.पी. राधाकृष्णन यांना मिळाली. मग हे मतं कुठून आले? कारण गुप्त मतदान होतं. हे मतं सुद्धा युपीए राखू शकलं नाही. आणि युपीएनी तर आवाहन केलं होतं की आपल्या अंतर्मनाला स्मरून मतदान करा. आणि मला असं वाटतं की त्या युपीएच्या खासदारांनी अंतर्मनाला स्मरण केलं आणि मोदीजीच्या विकसित भारतावर विश्वास ठेवून, मोदीजींवर विश्वास ठेवून सी.पी. राधाकृष्णन यांना मतदान केलं. आणि त्यामुळं त्यांचा जेवढा कोटा होता तेवढ्यापर्यंत सुद्धा ते पोहोचू शकले नाही. ही त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे. बरं, नानिवडेकर मॅडम, या सगळ्याकडे कसं बघता? अंतरात्म्याचा आवाज काँग्रेसची आणि विरोधी पक्षातली मंडळी का ऐकत नाही आहेत, हा खरोखर काँग्रेस समोरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मधल्या काळामध्ये 2 उपराष्ट्रपती पदांच्या निवडणुकीच्या मधल्या काळात राहुल गांधींनी या देशाच्या निवडणूक प्रक्रियेसमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आणि ते नरेटिव्ह साधारणतः जनमानसात पेनिट्रेट होत आहे असं वेगवेगळ्या पाहण्या दाखवत होत्या. पण या जनतेचे प्रतिनिधी असलेले जे खासदार आहेत, लोकसभेतले सदस्य आणि राज्यसभेतले सदस्य, यांचा मात्र या कशावरही विश्वास नसल्याचं आजच्या मतदानांनी दाखवून दिलंय. काय आहे, मतं का फुटली याचा विचार होईल, पण आपल्याबरोबरचे खासदार आपल्याबरोबर प्रामाणिक का नाहीत या प्रश्नाचा काँग्रेसनी विचार करायची अतिशय गरज आहे. विचारूया आपण त्यांना. ठीक आहे, आपण तुम्ही पाणी प्या थोडंसं, मला वाटतं तुम्हाला खोकला येतोय. आपण अतुल लोंढेंकडे जाऊया. अतुल लोंढेजी, आपल्या पक्षाचे, आपल्या आघाडीचे खासदार आपल्या सोबत का नाहीत याचा विचार करायची वेळ आलेली आहे. नाही, बरोबर आहे. ज्या लोकांना 12 निवडणुकांमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारी देता आला नाही, ते आता कशा पद्धतीनं लोकशाहीची पायमल्ली करत आहेत हे सगळं राष्ट्र आणि महाराष्ट्र बघत आहे. 12 निवडणुका, नम्रता, उमेदवार पण देता आला नाही आहे. हे लोक जे आहे ते कशा पद्धतीनं लोकशाहीची पायमल्ली करतायत ते स्पष्टपणे दिसत आहेत. आता यांनी सांगितलं बॅलेट पेपरचं, फार छान, म्हणजे तुम्ही मान्य केलं की ईव्हीएममध्ये गडबड होतो बा, आता आम्ही बघा बॅलेटवर केलेलं आहे. घ्या ना देशाच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका बॅलेटवर. कशाला SIRमध्ये गडबड घोटाळे करायला मिळतात? आता तर मी आज राजुरा विधानसभा मतदारसंघाचं सगळं सत्य जे आहे ते समोर ठेवलं, FIR केलेलं आहे, पण त्याच्यावर कारवाई नाही आहे. इतक्या म्हणजे बेशरम पद्धतीने लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू आहे की FIR झालेला आहे, स्वतः निवडणूक आयोगाने FIR केला आहे, पण त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही. IP ॲड्रेस दिला जात नाही, ईमेल दिला जात नाही, मोबाईल दिला जात नाही आणि सगळं थंड बस्त्यात टाकलं जातं. हे स्पष्टपणे दिसत आहे. राहता आता आत्मपरीक्षण केलंच पाहिजे, त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. आता संसाधनं आणि तपास यंत्रणा यांचा वापर काही कोणापासून लपलेला नाही आहे. जर काळ आम्हाला आमचे उमेदवार आपल्या हातात ठेवता येत नाही, आता हे उद्या सगळ्या आकडे जे आहेत ते पुढे येतील स्पष्टपणे काय झालं, पण का ठेवता येत नाही
तर हे लोक विसरले आहे की कशा पद्धतीनं संसाधनांचा आणि तपास यंत्रणेचा वापर होतो हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मृणालिनीताईंनी स्पष्टपपणे मान्य केलं, माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं, समानतेचं राज्य होतं, निधर्मी राज्य होतं, सर्वांना सोबतीनं वागवण्याचं राज्य होतं. ते काही मनस्मृतीचं राज्य नव्हतं. याच्यावर आम्ही ठाम आहे, महाराष्ट्रातले अनेक लोक ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्या मते मनुस्मृती जिंकलेली आहे आणि संविधान हारलेलं आहे, अशा पद्धतीचा त्यांचा एकंदरीत जो सार आहे म्हणण्याचा तो स्पष्टपणे पुढे येतो आहे. त्यामुळे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की त्यांच्याकडे संख्या होती, त्यांच्याकडे सगळ्या लोकशाही संस्था आहेत ज्याचा वापर ते बिनधास्तपणे करतात, त्याचा काही विचार करत नाहीत. सुप्रीम कोर्टाने चपराक दिल्यानंतरही ते सांगतात की आमचंच बरोबर आहे. आधार कार्ड दिल्यामुळे त्यांची आता कसं अडचण झालेली आहे हे सगळ्या देशांनी काल बघितलेलं आहे. तरी पण अशा पद्धतीनं जो विचार होतो त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अतिशय विपरीत परिस्थितीत इन्कम टॅक्स, CBI, ED हे सगळं यांचे सगळे जे आहे ते फ्रंटल सेलसारखं काम करतात. अशा परिस्थितीत विचारधारा, लोकशाही वाचवणं आणि लोकांचे मुद्दे पुढे घेऊन जाणं हे काम जे आहे ते आम्ही ताकदीनं करत आहोत. अशी परिस्थिती ह्यांचे काहीच नसताना कधी नव्हती, तेव्हाही लोकशाही होती. आपण पाहिलं असेल, काही संख्या नसताना विरोधी पक्षनेतेपद देणे, त्यांना लोकशाहीमध्ये सामावून घेणे, त्यांना संसदेमध्ये बोलू देणे, मुद्दे उपस्थित करू देणे, युद्धाच्या मधामध्ये अधिवेशनं घेणे, अशा पद्धतीनं लोकशाही काँग्रेसने टिकवली. पण यांनी मात्र इमर्जन्सी लावल्यासारखी परिस्थिती आहे, बोलता येत नाही, बिलं कसे पास होतात माहीत नाहीत. IPC, CRPC, CPC एवढे महत्त्वाचे कायदे जे आहे ते 149 खासदारांना निलंबित करून कशा पद्धतीनं विनाचर्चा पारित केले जातात. इतका मोठा अन्याय जो आहे तो देशात चालू आहे आणि देश बघतो आहे. त्यामुळे ही लढाई काही फक्त ही नव्हती. आम्हाला माहीत होतं त्यांच्याकडे संख्या जास्त आहे, पण आम्ही कोणत्या विचारधारेसाठी लढत आहोत हे स्पष्टपणे खासदारांसमोर ठेवलं होतं आणि जनता पाहत आहे कोण कोणासोबत कशामुळे गेलं हे सगळ्यांना माहिती आहे. काय चंद्रबाबू नायडूंना पाहिलं नाही का? चंद्रबाबूंना रडताना पाहिलं नाही आहे देशात जनतेने? विचारूया आपण तुमचे प्रश्न त्यांना विचारूया. अनिल बोंडेजी, ते असं म्हणतात की मागच्या काही निवडणुकांमध्ये तुम्हाला उमेदवारही देता आला नव्हता, खरं आहे का? पहा, काँग्रेसची अवस्था अशी आहे की आमच्याकडे एक पैलवान होता, त्याला चौकामध्ये एक मारली की तो म्हणायचा की नाही नाही मेरे को लगा ही नहीं, अब दूसरी मार के तो बता. पहा कसं आहे की यांना पहिल्यांदा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पहिल्यांदाच प्रस्ताव ठेवला होता. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केलं होतं की उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जर एकमतानं झाली तर अतिशय चांगलं होईल. पण यांना ऐकायचं नव्हतं, हात दाखवून अवलक्षण करायचे होते. मग यांना असं दाखवून द्यायचं होतं की आमची पहा इंडी आघाडी, ओरिजिनल UPA ही कशी मजबूत आहे. आणि मजबूत आहे हे करताना आदल्या दिवशीच पाहिलं 2 पक्ष त्यांना सोडून गेले, त्यांनी बहिष्कार टाकला. त्याच्यानंतर उरलेले होते ते सुद्धा सांभाळू शकले नाही. आणि कारण की यांच्याजवळ ना तर कोणता देशासाठीचा अजेंडा आहे. बरं, हे वारंवार म्हणतात बॅलेटवर घ्या, बॅलेटवरच मतदान झालं, EVM गडबड आहे, हा पहिल्यांदा त्यांचा आरोप होता. आता म्हणतात मतदार यादी चुकीची आहे, SRI चुकीचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे या पद्धतीनं हे सातत्यानं बोलत राहतात आणि म्हणूनच लोकांचा सपोर्ट मिळत नाही. व्होट चोरी म्हणतात, पण आता अमरावतीमध्ये व्होट चोरी म्हणतात. ते बळवंत वानखेडे निवडून आलेले, मग व्होट चोरी कुठे झाली? म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या विपरीत आहे, ज्या पटत नाही, हे जेव्हा राहुल गांधी मांडतात तेव्हा लोकांचा अतिशय मोठा भ्रमनिरास होतो. आणि खऱ्या अर्थानं व्होट चोरी तर यांनी 1947 नंतर 1952 निवडणुका झाल्या तेव्हापासून केली. भारतरत्न आपण त्यांना विचारूया याच्याबद्दल. ऐका ना, एक मिनिट फक्त. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पहिली निवडणूक मुंबईमधून लढले, हेच आहे की 74,000 मतं अवैध केले होते. मौलाना अबुल कलाम आझाद जिथनं पडले होते तिथे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, ते पुस्तकात आलेलं आहे, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा फोन गेला की थोडं निवडणुकीचा निकाल घोषित करू नका, आणि 20,000 मतांनी मौलाना अबुल कलाम आझादला निवडून आणलं. आणि त्याच्यामुळे व्होट चोरी तर यांची फितरत आहे. आम्हालाही माहिती आहे आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत. त्यामुळे यांना निवडणुकीमध्ये जिंकायचं असेल तर लोकात जावं लागेल. ठीक आहे बोंडेजी, आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत. अतुल लोंढेंनी तुमच्यावरती अनेक आरोप केलेले आहेत. मात्र अतुल लोंढेंना मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक असा दावा शिवसेनेच्या, सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांकडनं करण्यात येतोय की जी मतं फुटलेत
त्याच्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मतं आहेत. सत्य किती काय हे आता अर्थात पुढे येणार नाही, कारण ही गुप्त पद्धतीने केलेलं मतदान आहे. मात्र जर यामध्ये तथ्य असलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसाठी ही अलार्मिंग परिस्थिती आहे. मला वाटतं नाही असं आहे की कोणाचे मतं फुटले हे लवकर कळून जाईल. ते गुप्त मतदान असलं तरी ते काही लपणार नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट तर आपण एक लक्षात ठेवली पाहिजे. आता बोंडे साहेब सांगत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. का हो, तुमचे लोक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यावेळेस बाहेर त्यांचे पुतळे जाळत होते. तुम्ही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधी उभं नाही केलं. ते हारले तरी आम्ही त्यांना राज्यसभेवर घेतलं. देशाला संविधान लिहिण्याची त्यांनी उत्कृष्ट संविधान इतिहासामध्ये दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गोष्टी इतिहासामध्ये करता. आपण पोहोचत तुम्ही गेलो डॉक्टर तर बाबासाहेब इतिहासामध्ये आंबेडकरांच्या बऱ्याच गोष्टी गोष्टी अशा बाहेर म्हणजे येतील. तुम्हाला म्हणजे कोणत्या तोंडाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गोष्टी बीजेपीचे लोक करतात हेच मला कळत नाही. पण एक गोष्ट नम्रता एक लक्षात घ्या तुम्ही. अरे तुम्ही राहिले असते ना, या देशाचं संविधानात नसतं भेटलं. मनुस्मृती लादून आज हे नम्रता बसल्या किंवा मृणालीताई बसल्या ना, या घरामध्ये यांना घरामध्ये ढकलण्याचं काम तुम्ही केलं असतं. इतके महिला विरोधी मनुस्मृती आहे आणि तुम्ही सांगता या गोष्टी. तुम्ही म्हटलं तर मनुस्मृती आहे, असे आरोप प्रत्यारोप करत राहिलो तर आपण उद्यापासून भरकटतो. माझी वेळ संपत आली आहे. मला नानिवडेकर मॅडमकडे जायचंय. नानिवडेकर मॅडम, वाइंड अप कमेंट. मी मधात तर बोललो नाही. मी मधात बोललो नाही. जेव्हा सत्य बोलायला लागलं की अतुल लोंढेजी शेवटची 30 सेकंद आपला थेट मुद्दा त्यांना मांडा. जमतं. थेट मुद्दा मांडा आपला, शेवटची 30 सेकंद. माझी वेळ संपत आली. नाही, माझं स्पष्टपणे मत आहे की या विपरीत परिस्थितीमध्ये सगळ्या संस्थांवर कब्जा घेतल्यानंतर सुद्धा, सगळ्या संस्थांचा गैरवापर सगळ्यांना आपल्या हाताखाली घेतलं असताना सुद्धा लोकशाही आणि संविधानवादी विचार जो आहे तो घेऊन आम्ही पुढे चाललेलो आणि यांना आम्ही टक्कर देतो. यांच्या विरोधात आम्ही उभा आहोत, कारण की या देशाची लोकशाही, देशाचं संविधान महत्वाचं आहे. त्यांनी तुम्हाला सगळ्या बहुजन लोकांना जी आहे संधी दिली आहे, त्यात बोंडे साहेबांना सुद्धा संधी जी आहे ती संविधानात दिली आहे. नानिवडेकर मॅम, वाइंड अप कमेंट. वाइंड अप कमेंट. मला फक्त महाराष्ट्रात यायचं आहे आणि खरोखरच जर मतं फुटली असतील, मतं फुटली आहेतच, ती महाराष्ट्रातली फुटली असावीत असं खात्रीशीररित्या खाजगीमध्ये मवियाचे नेतेही मान्य करतायत. मग या फुटलेल्या मतांच्या आधारावर मविया एकत्र राहणार आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेगवेगळं सामोरं जावं लागणार आहे? संविधान, मनुस्मृती हे नरेटिव्ह सुरू राहील, काही हरकत नाही, सुरू राहू दे. पण मतं का फुटतायत आणि भारतीय जनता पक्ष ती मतं फोडण्यात किंवा ती मतं चोरी करण्यात यशस्वी का होतोय, याचं काही उत्तर शोधायचा गंभीर प्रयत्न मविया करू शकताय का आणि एकत्रितपणे करणार आहेत का, हा आजच्या स्थितीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रासाठी मोठा दिवस आहे, कारण इथले उपराष्ट्रपती झाले आहेत आणि इथली मतं फुटली असतील तर ती सत्ताधारी आघाडीला अत्यंत दिलासा देणारी किंवा जितमयाचा आनंद देणारी घटना आहे. लोकसभेत आलेलं अपयश मवियाचे लोक फोडून जर प्रत्यक्षात येत असेल, आज कृपाल तुमानेंनी सकाळीच सांगितलेलं आहे की काही आमदार आमच्यात येणार आहेत. आता ते दिवाळीत खरंच येणार आहेत की काय, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा काही आवर्तात जाणार आहे का, हा प्रश्न या निवडणुकीने समोर आणलाय. अगदी. मात्र चर्चेच्या शेवटी आपण आपल्या नव्या उपराष्ट्रपतींचं अभिनंदन करूया. चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार.